नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, बातम्यांमध्ये आता अगदी सकाळ संध्याकाळ केव्हाही तुम्ही मोबाईल उघडा किंवा टी व्ही उघडा, त्यामध्ये तुम्हाला हेच दिसेल की महाकुंभमेळा चालू आहे. महाकुंभमेळ्यामध्ये गर्दी पण तशीच महा आहे. तसा आपला भारतीय म्हणजे देश जो आहे तो धार्मिक आहे, परंपरा पाळणारा आहे, सगळं आहे, ते सगळं मान्य आहे. पण माझ्या मनात एक असा विचार आला की ठीक आहे, कुंभमेळ्याला धार्मिक महत्त्व आहे, पौराणिक महत्त्व आहे, आध्यात्मिक महत्त्व आहे, सगळं महत्त्व आहे भरपूर, आणि प्रत्येकाची तिथे जायची इच्छा असते. आणि ते मौनी अमावस्येचं महत्त्व साधून तर सगळ्यांनी प्रयागला खूपच गर्दी केली. आणि मग त्यातनं जी भगदड म्हणजे झाली किंवा जी धावपळ झाली लोकांची, त्याच्यात किती चेंगराचेंगरी झाली, जीव गेले लोकांचे, आणि मग लोकांना उपरती झाली की अरे आपण इथे कशाला आलो होतो. आणि मग तिथून काही काही लोक कळवळून सांगत होते की मैं बहन जी को विनंती करता हूँ, कृपा करके यहाँ मत आइए, अपने अपने घर में बैठ के यहाँ का दर्शन कीजिए, यहाँ जो कोई आया है उनसे थोड़ा सा तीर्थ लेके जाइए. मन चंगा तो कठोती में गंगा. माणसाच्या मनाच्या पुढे काहीही नाहीये. माणूस आपल्या एका आसनावरती बसून माणसाने देवाची आराधना केली, देवाची उपासना केली, देवाची अर्चना केली तर देव प्रसन्न होतो आणि देव आपल्याकडे धावून येतो. अशी आपल्याला कितीतरी उदाहरणं माहीत झालेली आहेत पुराणातली. भक्तच प्रत्येक वेळेस देवाकडे जातो असं नाहीये. देवाला यावं लागतं की भक्ताची भक्ती बघून. मग हे सगळं आपल्याला इतकं माहीत असताना आपल्या कुटुंबातल्या लोकांना काळजीत टाकून कुंभमेळ्यात जाण्यामध्ये काय पॉईंट आहे सांगा बरं मला तुम्ही. तिथे किती म्हणजे त्याच्यात तुम्हाला समाधान किती मिळालं. माझं म्हणणं असं आहे की ते पर्व तुम्ही इथे आजूबाजूला पण पवित्र नद्या आहेत, 7 नद्या पवित्र आहेत बघा. त्यातल्या कुठल्या नदीवर जरी तुम्ही स्नान केलं तरी तुम्हाला तिचा थोडा तरी तांश कुठून तरी मिळेलच ना. आणि नळाला पाणी तरी कुठलं येतं नद्यांचं. ज्या एरियात आपण राहतो तर गोदावरी, संभाजीनगरला गोदावरी नदीचं पाणी येतं. आम्ही रोज त्यांना गोदावरी नदीच्या पाण्यानेच आंघोळ करायचो. आम्ही म्हणायचो आम्ही रोज आंघोळ करतो, गोदावरीच्या पाण्याची स्नान करतो, म्हणजे पवित्र स्नान होतं आमचं रोज. कारण तेच पाणी आम्हाला यायचं, प्यायचं पण आम्ही ते, आंघोळीला पण तेच घ्यायचो. तापी नदीचं, नर्मदा नदीचं, सगळीकडे पाणी तेच आहे ना. कुठे जातं ते सगळं? शेवटी नद्या एकमेकींना मिळतात, समुद्रात जातात, सगळ्या संगम करतात. आपण वसुधैव कुटुंबकम म्हणतो, एक कुटुंब आहे म्हणतो. मग यावेळेस इतकी धावपळ करून महाकुंभमेळ्यात जाण्यात काय पॉईंट होता मला हे समजत नाहीये. माझं स्वतःचं हे वैयक्तिक मत आहे. मी कोणाला बॉदरेशन देत नाहीये की सगळ्यांनी असंच करा. पण माझं एक स्वतःचं मत आहे की ज्या आनंदासाठी आपण जातो तो आनंद आपल्याला तिथे जाऊन मिळतो का. मध्ये आम्ही अक्कलकोटला गेलो होतो. त्या दिवशी पौर्णिमा होती का गुरुवार होतो मला आठवत नाही. पण तुम्हाला सांगते, मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार होता. त्या दिवशी आम्ही गेलो. जाऊ ना, काय होतं म्हणजे दर्शन घ्यायचं हे महत्त्व होतंच. तुम्हाला सांगते इतकी धावपळ होती आणि तिथे मी पहिल्यांदा इतकी गडबड पाहिली. नंतर पहिल्या शिस्तीत तिथे दर्शन व्हायचं सगळ्यांचं. यावेळेस खूप लांबून लांबून लोक येत होते आणि रात्री 1:30 पर्यंत दर्शन होत नव्हतं लोकांचं. आणि मला तर स्वामी दिसलेच नाही दुरून सुद्धा. इतकी गर्दी होती की ढकलाढकलीमध्ये मला ते लोक ढकलायला लागले. तर मग मला भीती वाटायला लागली. तर आमच्या घरचे म्हणाले तुम्ही बाहेर जा पटकन, इथे थांबू नका. लोटालोटी खूप चालू होती. आमच्यासोबत लहान मुलं पण होते. मग मी लहान मुलांना घेऊन आणि आमचे जावे आम्ही बाहेर आलो की नको बाबा, ते श्वास गुदमरला आणि त्रास झाला काही तब्येतीचा तर काय करायचं. इतकी धावपळ, इतकी चेंगराचेंगरी. म्हणून मग मला असं काय वाटतं की एखाद्या ऑड दिवशी आपण जर गेलो, देव तिथेच असतो, तो आपल्याला भेटतो, आपण त्याच्याशी हितगुज करू शकतो, आपल्या मनातला सांगू शकतो, संवाद साधू शकतो. तो देव पण आपल्याकडे प्रेमाने बघतो. आलास का माझ्याकडे, काय म्हणतोस, मी तुला बघत असतो नेहमी, तू माझी भक्ती करतो, असं त्याच्या मनात एकदा तरी विचार येईल. आणि गर्दी असली तर तो कोणाकोणाला उत्तर देणार आहे. त्याच्याजवळ काही कॉम्प्युटर नाही आहे की त्यांनी एक कॉपी टाकली 1000 लोकांना मिळून गेली, व्हॉट्सॲपवरती फॉरवर्ड केलं सगळ्यांना. प्रत्येकाच्या मनात एक आहे फॉरवर्ड, चला मेसेज आलाय देवाचा आपण असं म्हणू समजू. पण देवाची पण काहीतरी थोडी मर्यादा असेलच ना.
तो किती लोकांना साथ देऊ शकतो. तर मला तर स्वतःला त्या दिवशी खरंच स्वामी दिसले नाही. दुसरीकडे तिकडे फोटो होते तेच दिसले स्वामी, पण मंदिरातले आतले स्वामी मला दिसले नाही. इतकी गर्दी होती बघा. आणि माझं तत्वच आहे लहानपणापासून की ज्या दिवशी खास तो वार असेल देवाचा, तो जर तुम्ही पाळायचा प्रयत्न केला तर तुम्हाला नीट दर्शन होत नाही. तिथे तुम्हाला ढकलाढकली आणि हेच मिळतं. शेगावसारख्या ठिकाणी त्याचं अगदी म्हणजे जगातली फेमस ती मॅनेजमेंट आहे, पण आजकाल तिथे पण 4-4 घंटे उभं राहून तुम्हाला रूम मिळते बघा. म्हणजे देव किती महाग झाला बघा. वाट पाहतो आपली. तुम्ही किती कष्ट करता आणि किती साथ स्वतःची शरीराची देऊन मग माझ्याकडे येत आहे, मी तुमचं बघतो, असं देव म्हणत असतो. देव कुठे पण आहेत. आपल्याला माहितीच आहे की किती ठिकाणी कुठेही देव, स्थळी काष्टी पाषाणी, जळी स्थळी काष्टी पाषाणी, सगळीकडे तो देव आहे. कुठेही तुम्ही आठवा तुम्हाला देव मिळेल. आणि तो मनात तर असतोच. तुकडोजी महाराजांनी म्हटलंच होतं ना की देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव अशानं भेटायचा नाही रे. तुम्ही त्याची मनात उपासना करा, त्याला भजन करा, त्याचं स्मरण करा, तर तो तुम्हाला मिळेल. त्याशिवाय तो मिळू शकत नाही. म्हणून कुंभमेळा आपल्या जागी, आपण आपल्या जागी, आपली कपॅसिटी मर्यादा, आपल्यामुळे घरातल्या लोकांना जास्त त्रास झाला नाही पाहिजे असं ओळखून आपण आपल्या देवधर्म जर केला तर त्याचा जास्त आनंद होईल आपल्याला, असं मला वाटतं. मंडळी, कसं वाटलं माझं बोलणं? कुंभमेळ्यानिमित्त मी बोलली तुमच्याशी, पण मी हेच म्हणते की देव प्रत्येक ठिकाणी आहे आणि तो आपल्या मनात तर कायम आहेच. तो आपली साथ कधीही सोडत नाही. रात्रंदिवस तो आपल्यासोबत मनात असतो. म्हणतातच ना, देव कुठे नाही आहे, आहेच, प्रत्येक ठिकाणी देव आहेच. शोधिसी मानवा राहुळी मंदिरी, देव नांदतो देह माझ्या अंतरी, असं जुनं भजन पण होतं बघा. हे जुने जुने भजनं तर तुम्ही आजकालच्या पिढीला तर ऐकायला पण मिळते, आम्ही पण आता विसरायला चाललेलो आहे. देव शेवटी मान्यावरच असतो आपल्या. आणि तुम्हाला मी म्हटलंच आहे की कसं असतं, दानधर्म आपण करतो. दानधर्म तुम्ही इथे बसून पण करू शकता. दानाला महत्त्व आहे, मी तुम्हाला मध्येच म्हटलेलंच आहे की किती महत्त्व दिलेलं आहे दानाचं. तसंच कुंभमेळ्याच्या पर्वात तुम्ही दान करू शकता, रथसप्तमीच्या पर्वात तुम्ही दान करू शकता. आणि ते दान असं केलं पाहिजे की ते सत्कर्मी लागलं पाहिजे. म्हणजे आपण जे देतो कुणाला ते दुसऱ्यांना आनंद देणारं ठरलं पाहिजे. म्हणजे गरिबांना आपण जर अन्नधान्य दिलं, अन्नासारखं तर दान नाहीच आहे कुठे सुद्धा. अन्नदानासारखं महत्त्व नाही आहे कुठे. कुठलंही दान इतकं महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही मुठभर तांदळाचा भात करून खाल्ला तर त्याच्यानंतर तुम्ही एक घास भात मागत नाही. मन तृप्त होतं जेवून खाऊन कुणाचं पण. म्हणूनच अन्नदानाला खूप महत्त्व म्हटलेलं आहे. मग अन्नाचंच आपण अन्नदान, वस्त्रदान करू शकतो. तर त्याला रथसप्तमीसारखं पर्व आहे, कुंभमेळ्यासारखं पर्व आहे. आणि देव काही असंच म्हणत नाही की त्या खास मुहूर्ताला तुम्ही दिलं नाही तर मग तुम्ही नंतर देऊ नका. तो असंही काही म्हणत नाही. देव इतका शहाणा असतो. आपण जेव्हा करू, आपल्याला जेव्हा जमतं, सहज शक्य असतं, त्यावेळेस आपण करू शकतो. पण जर आपण रथसप्तमीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या पर्व काळामध्ये जर दान केलं तर त्याचं पुण्य आपल्याला दुप्पट मिळतं, असा धार्मिक धारणा आहे. म्हणून मग स्त्रिया त्या दिवशी करतात की चला संक्रांतीच्या दिवशी जर नाही जमलं, कौटुंबिक अडचण काही आली तर रथसप्तमीला करू आपण. पण दान हे करायचंच. आणि त्याच्यामध्ये अन्नदान सगळ्यात महत्त्वाचं. अन्नदान किंवा वस्त्रदान जर केलं तर जास्तच चांगलं. पात्रदान पण करू शकतो वस्तूचं आपण. मंडळी, समाजामध्ये जितकं केलं तितकं कमीच आहे. आणि आपण सतत पुढे पुढे जात राहिलं पाहिजे, तर आपली प्रगती होते आणि आपल्याला आनंद मिळतो. आणि शेवटी काय असतं, जगामध्ये वागायला समाधानच पाहिजे असतं. समाधान हे मिळालं तरच तुम्हाला लाईफमध्ये आनंद वाटतो आणि आपण पुढे पुढे जात राहतो आणि आपल्या चेहऱ्यावरती पण तो आनंद दिसतो. आणि आपण हेच शिकलं पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टीतनं आनंद घेतला तरच आपल्याला आनंद मिळू शकतो.
तुम्ही लाखो रुपये करोडो रुपये खर्च करून काही एखादी वस्तू आणा आणि त्याचा जो उपभोग घ्यायची तुमची ऐपत किंवा म्हणजे कपॅसिटी नसेल तर त्याचा काही अर्थ नसतो मग. त्यामुळे आपण आपलं देह म्हणजे तब्येत आपली चांगली सांभाळली पाहिजे आणि आपल्याला साजेल तेवढाच दानधर्म केला पाहिजे, देवधर्म केला पाहिजे. तर आपण आपल्या घरामध्ये पण आपली जी वागणूक आहे ती कोणाला त्रासदायक होत नाही. तर मग त्यांना संकट वाटतं, अरे बापरे आलं यांचं दानधर्म आला, यांचं धार्मिक दर्शन आलं, यांना आता कुठेतरी 4 महिने झाले चातुर्मासात, आता कुठेतरी पाठवा, कुठेतरी धर्माच्या धार्मिक ठिकाणी पाठवा, यांना आवडतं असं नाही. आपण ते म्हणतील किंवा आपल्या घरी जरी बसून आपण देवाचं नामस्मरण केलं तरी देव आपल्या हाकेला धावून येतो, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते. मंडळी साधंच बोलली आहे. कसं वाटलं? आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.